ते आज सगळं होतंय. प्रत्येक स्कीम बद्दल असेल किंवा सामाजिक परिस्थिती महाराष्ट्राची असेल, आर्थिक परिस्थिती फक्त महाराष्ट्राची, राज्याचीही. आपण जर माझं ह्या महिन्याभरातलं बजेटचं भाषण काढलं असेल, तर बजेटमध्ये भाषण करताना मी अतिशय विनम्रपणे, राजकारण बाजूला ठेवून हा शब्द मी वापरला होता. मला आठवतंय, मी निर्मलाजींना विनंती केली होती की निर्मलाजी, आता जी परिस्थिती जगातही दिसते, देशातही दिसते, आता आपलं अर्थकारण, आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड राहिलेली नाही. आपण एक ग्लोबल प्लेअर आहोत. अनेक वर्ष कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी जेव्हा मोठे धाडसी निर्णय घेतले, रिफॉर्म्स केले, त्यानंतर आपण एक ग्लोबल प्लेअर झालो. आणि अशा परिस्थितीत जे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यांनी घेतलेले काही निर्णय, याचा इम्पॅक्ट जगावर होणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या तयारीत असलं पाहिजे. मार्केट खूप फ्लक्च्युएट होतंय आणि मार्केट क्रॅशही होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण याची खबरदारी घेतली पाहिजे. मग जगातल्या सगळ्याच देशात, म्हणजे अमेरिका असेल, चायना असेल, रशिया असेल, ह्या सगळ्यांबद्दल. पण अर्थातच गेल्या दोन आठवड्यात मार्केटची काय परिस्थिती आहे हे आम्हालाही कळत होतं ना. मी स्वतः तर ना इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्स एक्सपर्ट आहे, पण हे मला जर कळत होतं तर केंद्र सरकारने का नाही ह्याच्यावर प्रिकॉशनरी मेजर आधी गेले, हा एक प्रश्न आहेच. काही काल अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि नंतर ते म्हणाले की विकास कामं करायची असेल तर काका लोकांना भेटावं लागतं. नाही, काल नाही भेट झाली, मला तरी माहिती नाही काल त्यांची भेट झाली असेल. साताऱ्यामध्ये हे बघा, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की साधारणपणे तुम्ही बघाल, जेव्हा महाराष्ट्रामध्ये मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, आपली सामाजिक कामं आणि आपलं राजकारण, ह्या दोन्ही महाराष्ट्रात कधीच कोणी गल्लत केली नाही. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्या सगळ्यांवर आहेत. आणि अर्थातच राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी किती वेळा केंद्रातही तुम्ही बघितलं, राज्यात म्हणजे जीएसटीचं बिल जेव्हा आम्ही पास केलं, तेव्हा देशात एक मताने ते बिल पास झालं. त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये लाखो, मला वाटतं 3 ते 5 लाख मुलं आणि मुली शिकतात. ते एका संस्थेमध्ये आपण तिथे राजकीय आपले मतभेद हे बाजूलाच ठेवायचे असतात ना. संस्थांमध्ये जेव्हा आपण काम करतो, ते एक सामाजिक कमिटमेंट असते आपली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सगळेच एक येतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, अशा अनेक संस्थांमध्ये ज्या खूप लोकांच्या कष्टानी, मेहनतीनी, प्रयत्नातून उभ्या राहिल्यात आणि आज महाराष्ट्रात लाखो करोडो मुलं त्याच्यामुळे शिकलेत. आज तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तर 50 ते 60% कलेक्टर असतील, पोलीस असतील, हे सगळे रयत शिक्षण संस्थेत शिकलेले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान. त्यामुळे चांगल्या हितासाठी जर सगळे येत असतील तर आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे, कारण का महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवून हे निर्णय होतात. मेहुल चोक्सीला बेल्जियममधनं अटक केलेली आहे. कर्ज घोटाळ्यामध्येही अटक झाली. पीएनबी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे, 13,500 कोटींचा फ्रॉड. नाही, मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले, की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे. पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा. कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते, तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो. तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले, 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी. पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आज 14 अम्बेडकर जयंती है, इस मौके पर छत्तीसगढ़ में क्या कहना चाहिए? मैं हर साल यहाँ आती हूँ आशीर्वाद लेने, और हम सब महाराष्ट्र नहीं, देश की जनता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों से हम आगे चल रहे हैं. जिस तरह से इन सब ने बहुत बड़ा इस देश के लिए योगदान दिया है. महात्मा गांधी जी ने इस देश को स्वतंत्र, और लाखों करोड़ों ऐसी फैमिलीज है जिन्होंने बहुत त्याग किया है, और उसके बाद ये देश कैसे चलेगा, इसके लिए सबसे बढ़िया देश का जो संविधान है वो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी और उनकी पूरी टीम ने जो बनाया, उसी से आज इस देश में एक सशक्त लोकतंत्र में हम सब जी रहे हैं. मेहुल चोक्सी को अरेस्ट किया गया है, क्या इसके बारे में कहेंगे? उसका मैं स्वागत करती हूँ. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड.
देर से होना कुछ हो रहा है, लेकिन मेरी सरकार से विनती रहेगी, पहले मेहुल चोकसी को अरेस्ट करें या आप कुछ भी करें, किसी भी फाइनेंशियल फ्रॉड में पहले जो गरीब है, जो टैक्स पेयर्स है, जो ईमानदार है, उनके पैसे पहले वापस करने चाहिए। फिर उसके बाद आपको जो मेहुल चोकसी के साथ करना है वो सरकार करे, लेकिन पहले जो पैसा, मेहनत का पैसा है, खून पसीने का पैसा है, टैक्स भरा हुआ पैसा है, वो इन लोगों को वापस मिलना चाहिए। के खिलाफ मुर्शिदाबाद में जिस तरीके से आक्रोश का माहौल देखने मिल रहा है, किस तरह देखते हैं आप इसे? नहीं, मेरे ख्याल से ये एक वहाँ स्टेट का इशू होगा। हमारी भी विनती सरकार को तभी भी थी जब बोर्ड में डिबेट हो रही थी सरकार को कि आप जल्दी मत करिए, क्योंकि जब जेपीसी बनाई थी, जेपीसी में बहुत लड़ाई हुई थी, आप ही के चैनलों ने दिखाई थी वो लड़ाई, और एक आधा एक्सटेंशन दे देते, जल्दी क्या थी। तो हमारी सिर्फ विनती सरकार को इतनी है कि हर चीज में आप सबको डरा धमका के प्लीज मत करिए, आप सबको कॉन्फिडेंस में लीजिए। जैसे हमारी वन नेशन वन इलेक्शन की कमेटी है, बहुत अच्छी, पीपी चौधरी जी हमारे उसके चेयरमैन है, बड़ी विनम्रता से हम वहाँ अच्छी चर्चा होती है, कोई हड़बड़ी नहीं है। वन नेशन वन इलेक्शन की कमेटी में पीपी चौधरी जी वहाँ नेतृत्व करते हैं, सारे कांग्रेस के, प्रियंका जी उसमें है, सारी पार्टियों के लोग हैं वहाँ, और हम बड़ी विनम्रता से हमारी राय वहाँ रखते हैं, बहुत अच्छी चर्चा होती है। वैसे भी वक्फ बोर्ड में भी ऐसी अच्छी तरह से बड़ी विनम्रता से और चर्चा होती है, एक आधा एक्सटेंशन दे देते, तो कोई हड़बड़ी करने की जरूरत नहीं थी। ये हमारी राय कल भी थी, आज भी है और कल भी रहेगी। यार एक पोडियम प्रोजेक्ट है। एक मिनट माइक ऑफ करो। एकदम बढ़िया सर, मतलब 14 तारीख है, 14th है।